आणि आता एक महत्त्वाची बातमी. सिंगापूरमध्ये कहर करणाऱ्या कोरोना व्हेरियंटनं भारतामध्ये धडक दिलेली आहे. KP1 आणि KP2 या कोरोनाच्या व्हेरियंटचे रुग्ण भारतामध्येही आता सापडलेले आहेत. भारतात कोविड-19ची 324 प्रकरणं नोंदवण्यात आली. भारतात कोरोनाच्या KP1 ची 34 आणि KP2 ची 290 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. पण ही प्रकरणं आता भारतात देखील दिसू लागल्यानं भारतीयांची चिंता वाढलेली आहे. आपण बघतोय भारतामध्ये नव्या कोरोना व्हेरियंटचे रुग्ण सापडायला सुरुवात झालेली आहे. हेमंत गोडसे यांच्याकडून आपण या संदर्भातले अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहेत. हेमंतजी, आपण बघतोय की आता पुन्हा एकदा भारतात या नव्या व्हेरियंटनं एंट्री घेतलेली आहे. नेमकं काय आहे KP1 आणि KP2? या दोघांमधला फरक काय? मी डॉक्टर रवी गोडसे. तर KP.1 आणि KP.1.1 आणि KP.2 वर बोलायच्या आधी पटकन सांगतो, सिंगापूरमध्ये चाललंय ते भारतात येणार नाही. भारताला घाबरण्याचं काही कारण नाही, काळजी घ्यायचंही काही कारण नाही, ऍब्सोल्युटली काही कारण नाही. ज्या लोकांनी 2 कोविशिल्ड डोस घेतलेत त्या सगळ्या न्यूज आल्या होत्या, त्या फालतू आहेत, तिकडे लक्ष देऊ नका. काही व्हायचं असतं 3 वर्षापूर्वी झालं असतं. आता काळजीचं काही कारण नाही. तुम्ही टकाटक आहात. लॉंग टर्म साईड इफेक्ट ते काही नाहीत आणि तुम्हाला ते सिरियस डिसीज पासून वाचवत राहणार. ज्यांनी कोवॅक्सिन घेतले, एक मध्ये फालतू स्टडी आली होती, तिकडे काही लक्ष देऊ नका. व्यवस्थित आहे, काय साईड इफेक्ट मागेच झाले असते. आता एकदम आरामात राहा. भारतामध्ये सर्वात चांगली हायब्रिड इम्युनिटी आहे. हायब्रिड इम्युनिटी म्हणजे व्हॅक्सिनही घेतली आहे आणि नॅचरल डिसीजही झाला होता. त्याच्यामुळे जे सिंगापूरमध्ये चाललंय ते भारतामध्ये याची बिलकुल शक्यता नाही. आता हे कहर बियर हे शब्द वापरायचेच नाहीत. आता सिंगापूरमध्ये काय का होतंय माहितीये का? एक तर सिंगापूरमध्ये पण काय लहर बियर येणार नाहीये. सिंगापूरने एवढ्या सगळ्या वेड्यासारखं ते लॉकडाऊन बिगडाऊन चालू ठेवलं होतं, त्याच्यामुळे त्यांची नॅचरल इम्युनिटी कमी आहे. सध्या सिंगापूर सरकारने त्यांच्या लोकांना 4 गोष्टी करायला सांगितल्या आहेत. त्याच्यापैकी 4 गोष्टी चुकीच्या आहेत. त्याच्यामुळे भारताने त्यातली एक पण गोष्ट करायची गरज नाही. पहिली गोष्ट ते म्हणतायत की सध्या कुठले निर्बंध आणायचा त्यांचा विचार नाहीये. याचा अर्थ कदाचित भविष्यात असेल. त्याच्यासारखा मूर्खपणा दुसरा होणार नाही. निर्बंध लागून काही होत नाही. करोनाला त्याचा काही फरक पडत नाही, फक्त आपल्याला त्रास होतो. दुसरं, त्यांनी लोकांना मास्क घालायला सांगितलंय. मी डॉक्टर आहे, माझ्या इम्युनोसप्रेस पेशंटच्या जवळ मी मास्क घालतो. मास्क घालून काही त्रास होत नाही आणि मास्कमुळे तुमचं फ्लू पासून संरक्षण होतं, RSV पासून संरक्षण होतं. पण मास्कमुळे तुमचं कोविड पासून संरक्षण होत नाही. मास्क घालून तुम्हाला कोविड पासून वाचता येत असं वाटत असेल, त्या सर्व टास्क फोर्सच्या मेंबरनी आता ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. अरे, जो ओरिजिनल कोविड होता आठवतो ना तुम्हाला, तेव्हा जर्मनीमध्ये मास्क जास्ती होते, लोक कमी होते. करकचून वर्षभर बांधून तिथे करोनाने कहर माजवला होता. त्या ओरिजिनल कोविड पेक्षा सध्या जे चाललंय ते जवळजवळ 300 पट जास्त संसर्गजन्य आहे. गंभीर नाहीये, पण जास्ती संसर्गजन्य. त्याच्यामुळे मास्क घालून करोनाला बिलकुल थांबवता येणार नाही. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली आहे की तुम्ही गेल्या 12 महिन्यात व्हॅक्सिनचा डोस घेतला नसाल तर तो डोस घ्या. अमेरिकेमध्ये फक्त 22.2 लोकांनी 75च्या वरच्या जास्ती आहेत त्याच्याकडून सप्टेंबर 2023 नंतर व्हॅक्सिन घेतले. हे अपडेटेड व्हॅक्सिन जास्ती करून इम्युनोसप्रेस लोकांकरताच असते. ती अपडेटेड व्हॅक्सिन बनवली होती फायझर आणि मॉडर्नाने XBBच्या अगेन्स्ट. सध्या जे चाललंय ते JN.1चा व्हेरियंट आहे, KP.1.1 आणि KP.2. मी मराठी मीडियम मध्ये शिकलो. आमच्या लहानपणी या कोविड आला असता सगळे इंग्रजी बाराखडीची उजळणी तेव्हाच होऊन गेली असती. तर सध्याची जी व्हॅक्सिन आहे त्याच्यामुळे तुमचं या नवीन व्हेरियंट पासून खूप कमी संरक्षण होईल, जरी तुम्ही अपडेटेड व्हॅक्सिन घेतली तरी. भारताच्या ज्या व्हॅक्सिन आहेत, कोवॅक्सिन, कोविशिल्ड, त्यांचा सध्याचा प्रभाव 1-2% सुद्धा नसेल या KP1. त्याच्यामुळे भारतातल्या लोकांना सध्या व्हॅक्सिन बूस्टर घेण्यात काही फरक म्हणजे काही त्याच्यापासून धोका नाहीये. व्हॅक्सिन सेफ आहेत लॉंग टर्म. मी व्हॅक्सिनच्या अगेन्स्ट काहीच बोलत नाहीये, पण त्या व्हॅक्सिन घेऊन आता तुम्हाला काही फायदा नाहीये. त्याच्यामुळे ते पण काही करायची गरज नाहीये. आणि ह्या ज्या त्या लोकांना सांगतायत की बेड कदाचित मिळणार नाहीत म्हणून तुम्ही इलेक्टिव्ह सर्जरी करू नका आणि इलेक्टिव्ह सर्जरी मग करा असं सिंगापूर सांगतोय, तो पण मूर्खपणा आहे. अहो, लोक पगारदार माणसं असतात. नी सर्जरी वगैरे करायची असेल
तर ते 2 आठवडे मग सुट्टी काढतात, आधी सुट्टी काढतात, समरमध्ये डॉक्टरचे टायमिंग असतात. म्हणजे असं इलेक्टिव्ह सर्जरी पोस्टपोन करून नाही चालत. हे त्या 4 गोष्टी ते सांगतायत, त्या 4ही चुकीच्या आहेत. भारताला त्यातली एकही गोष्ट करायची गरज नाहीये. आणि एक गोष्ट तर बिलकुल करायची गरज नाहीये, ती म्हणजे काळजी करायची. ते आपण सांगतो ना एकमेकांना, जरा काळजी घ्या, किती भंपक सल्ला आहे हा. याचा अर्थ काय आहे काळजी करायचा? काळजी करा याचा अर्थ समजा सौरभ साहेब तुम्ही चाललाय, कुठे राहता तुम्ही? मुंबईत राहता ना? जी समजा तुम्ही जी. मुंबईवरून चाललाय मालवणला हम्म. बसने, आणि मी जाताना रवी गोडसे उगाच सल्ला देत आहेत तुम्हाला, जरा जपू ना. अरे काय जपून म्हणजे काय? मी काय तुमच्या बसच्या तिकिटाचा पैसा देतोय का? वाटेत चहा पाण्याचे पैसे देतोय का? ट्रॅफिक कमी करतोय? काळजी घ्या म्हणजे परस्पर. माझी जबाबदारी तुमच्या डोक्यावर टाकली, मी इकडे मोकळा टकाटक गप्पा मारायला. त्याच्यामुळे काळजी घ्यायची पण काही गरज नाही. आता याच्याबद्दल बोलायचंच नाही, विषयच काढायचा नाही. आणि आता हे सतत व्हॉट्सअपवर न्यूज येत आहेत ना, की व्हॅक्सिनचे लॉंग टर्म साईड इफेक्ट झाले, हे झाले, ते झाले. ते कुठून येतात मी सांगतो. हे बघा, जेव्हा सुरुवातीला पॅन्डेमिक चालू झाला आणि व्हॅक्सिन झाल्या होत्या ना, तेव्हा 2 प्रकारचे लोक होते. व्हॅक्सिन घेतलेले आणि न घेतलेले. न घेतलेल्या लोकांना व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांनी तेव्हा खूप छळलं आणि त्यांना म्हणजे अगदी वाळीत टाकल्यासारखं केलं, त्रास दिला. चुकीचं होतं ते. तेव्हा जे दुखावले गेलेत व्हॅक्सिन न घेतलेले लोक, ते आता हटायलाच तयार नाहीत. रोज काही ना काहीतरी हे सोशल मीडियाचे समुद्र विधभर खोली असलेले काही ना काहीतरी न्यूज आणत असतात. मी त्यांना म्हणतो, अरे यार तुम्ही नाही घेतली ना व्हॅक्सिन, मग आम्ही घेतले, आमचं बघतो ना आम्ही आता साईड इफेक्ट वगैरे, तुम्ही कशाला आता त्याच्यात रोज कशाला छळताय आम्हाला? आणि सगळ्या आता ते एक फॅडच झालंय, ते आता लोकप्रिय झालंय. काहीतरी विषय काढून त्याच्या अगेन्स्ट बोलायचं. एक काका म्हणत आहे ना, मला ना 2019 सारखा उत्साह नाही वाटत आता. आपण काका तुमचं वय पण वाढलं ना 5 वर्षाने. त्यांचा एक मित्र होता बंडू म्हणून, अगदी ठोंब्या होता. त्याची आई पण म्हणायची आमचा बंडू ना अगदी अर्धवट आहे. आता त्याचं लग्न झालं, आम्ही त्याला बंडोजीराव म्हणतो. त्याची बायको म्हणते ना, व्हॅक्सिन घेतल्यापासून ना हे जरा असे वेड्यासारखं करतात. अहो वहिनी, आमचा बंडू पहिल्यापासूनच ठोंब्या आहे. सगळ्या तुम्ही त्या व्हॅक्सिनच्या नावाने नका फाडू. तर मी भारत करता एवढंच सांगेल की हे जो व्हेरियंट आहे तो ओमिक्रॉनचाच पिल्लू आहे. ते जास्ती खतरनाक नक्की नाहीये. काहीच त्याचं हॉस्पिटलायझेशन वगैरे वाढत नाहीये. तर लोक विचारतात जास्ती संसर्गजन्य आहे का? हा त्यांना प्रश्न तरी कसा पडतो, हा मला प्रश्न पडलाय. कारण जास्ती संसर्गजन्य नसतं तर त्याने JN1 ला रिप्लेस कसं केलं असतं? JN1च्या आमच्याकडे पूर्वी ह्याच्या KP2च्या 1.4% केसेस होत्या, म्हणजे ज्या कोविडच्या होत्या त्याच्यापैकी. आता 28.2 आहे. KP2 जास्ती संसर्गजन्य आहे म्हणून तर त्याने JN1 ला रिप्लेस केलं ना. हे सगळे नवीन नवीन ओमिक्रॉनची पिल्लावळं येत आहेत. त्यांचे सिम्पटम पण काही वेगळे नाहीये आणि ते ना आता नाकात आणि घशातच राहतात. जास्ती करून लंग्स मध्ये जातच नाहीत. बरं. सिरियस डिसीज पण करत नाहीत आणि लॉंग कोविड पण करत नाहीत. त्याच्यामुळे आपल्या सध्याच्या व्हॅक्सिन आहेत त्या चालत नाहीत. औषधं आपल्याकडे नाहीत. इम्युनिटी आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग काळजी वेळजी घ्यायची कशाला? बोलायचंच नाही याच्याबद्दल. बरं, पण डॉक्टर आपण बघतोय की एकूणच संपूर्ण भारतात सध्या या कोरोना व्हेरियंटनं धडक दिलेली आहेच. परदेशात देखील आपण बघतोय इतक्या मोठ्या प्रमाणात लागण होते. तुम्ही म्हणतात काळजी करायची गरज नाही, मग हे इतके मोठे आकडे येतात कुठून? नेमकी लागण मग कसली होते? अहो आकडे येत आहे आपण मोजतोय म्हणून. पूर्वी खोकत नव्हते का लोक? आता कोविडच्या केसेस होत्या, ज्याला आपण म्हणतो एपिडेमिक होतं, पॅन्डेमिक होतं, आता ते एंडेमिक झालंय. जशा मलेरियाच्या केसेस असतात. आपल्याला काळजी कधी करायला पाहिजे? दुसऱ्या लहरीमध्ये जेव्हा आपण सगळी धडकी भरली होती आपल्याला, कारण लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते. जर का लोक हॉस्पिटलमध्येच पोचत नसतील, ऑक्सिजन कमी होत नसेल, श्वास व्हायला त्रास होत नसेल, तर केसेस आल्या काय आणि गेल्या काय, काय फरक पडतो आपल्याला? तुम्ही जर का छत्री घेऊन उभे आहात आणि पाऊस किती पडू दे तुम्ही भिजणारच नसाल तर तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही भिजायला लागलात म्हणजे सिरियसली इल व्हायला लागला. सिरियस इल व्हायचा शक्यता जवळजवळ नाही, म्हणजे 0% नाहीये, 0.001% असेल. एखादा इम्युनोसप्रेस्ड मनुष्य असा असू शकेल की ज्याच्यामध्ये हा कोविडचा व्हेरियंट लंग्समध्ये जाऊ शकेल. तो सुद्धा लंगमध्ये नाही जाते. हा भुरटा चोर आहे. आता तो रात्री येतो तुमच्या दवाखान्यामध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये चोरी करायला, दार उघडतो, काहीतरी लंपास करतो, दिवा बिवा निघून जातो आणि ते दार उघडं राहिलेलं असतं त्याच्यातून दुसरा कोणतरी घुसतो. तसे बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे होऊ शकतात.
आता अमेरिकेमध्ये पण आहेत कोविडच्या केसेस, पण आता हॉस्पिटलमध्ये कोणी नाही. आणि माझ्याकडे जे ऍडमिट होत आहेत हॉस्पिटलमध्ये लोक, ते सगळेच्या सगळे खणखणीत बरे होत आहेत. ज्या लोकांना लॉंग कोविड झाला होता ते पण आता पूर्ण बरे होत आहेत. काही काहींना जास्ती दिवस लागत आहेत, पण ते बरे होत आहेत. आता सगळंच चांगलं चाललंय, त्याच्यामुळे आता त्याच्याबद्दल काही काळजीचं कारण नाहीये. निश्चितच डॉक्टर, तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात आणि सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर.